श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. उद्या 29 जून वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहे वटपौर्णिमा. ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातो. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथीही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचे महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. ज्येष्ठ पौर्णिमा ही आपल्या हिंदू धर्मांमध्ये खूप विशेष आणि महत्त्वाची मानली जाते. कारण या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत करतात. या व्रतामुळे पतीला दीर्घ आयुष्य मिळत असते. वटसावित्रीचे व्रत सत्य आणि पतिव्रतेचे प्रतीक आहे आणि म्हणून या ज्येष्ठ पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं. धार्मिक दृष्टीने ज्येष्ठ पौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या सोमवार. वटपौर्णिमेला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण या ठिकाणी लावा फक्त एक दिवा. 24 तासात घरात चहूबाजूने पैसा येऊ लागेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्या संध्याकाळी करायचा आहे. म्हणजेच हा जो दिवा आहे तर हा आपल्याला संध्याकाळी लावायचा आहे. परंतु संध्याकाळी हा दिवा लावण्यापूर्वी सकाळी दिवसभरामध्ये आपल्याला 2 अतिशय प्रभावी असे उपाय करायचे आहे. पहिला उपाय जो आहे तर तो आपल्याला इच्छापूर्तीसाठी करायचा आहे. पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरतात आणि त्या उपायाने आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात. हा इच्छापूर्ती उपाय स्त्री पुरुष मूल कोणीही करू शकते. स्त्रियांनी आपल्या स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय केला तरीही चालेल, किंवा आपल्या मुलांबाबत काही समस्या असेल, मुलांच्या काही इच्छा असतील किंवा आपल्या पतीच्या काही इच्छा असतील तर त्या पूर्ण होण्यासाठी देखील स्त्रिया हा उपाय करू शकतात, किंवा स्वतः पुरुषांनी हा उपाय केला तरीही चालेल. मग आता तुमची इच्छा, जर एखादी नोकरी आहे ती तुम्हाला मिळवायची आहे, किंवा तुम्ही कष्ट आणि मेहनत करत आहे परंतु तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला हवं तसं यश मिळत नाही, तुम्हाला एखादं नवीन घर घ्यायचं आहे, घर खरेदी करायचं आहे, किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज आहे, मग हे कर्ज गाडीचं असेल किंवा घराचं असेल, तर अशा कर्जातून मुक्त होण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. तसेच तुमच्या मुलांसंबंधित काही अडचणी असेल, मुलांचं ॲडमिशन होत नसेल, किंवा मुलांना मनासारखी नोकरी मिळत नसेल, किंवा मुलांना मनासारखा जोडीदार भेटत नसेल, किंवा आपलं पतीचं प्रमोशन होत नसेल, पतीच्या आयुष्यात काही अडचणी असतील, सतत पतीला अपयशाचा सामना करावा लागत असेल, पतीला मनासारखी नोकरी मिळत नसेल, यांसारख्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी, आयुष्यातील सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा पहिला उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला वडाच्या झाडाचं एक पान लागणार आहे. आता हे पान तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी केव्हाही आणलं तरीही चालेल. म्हणजेच हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. उपाय करण्यासाठी एक पान लागणार आहे, परंतु झाडापाशी जर अगोदरच गळून पडलेलं पान असेल तर तेच पान तुम्हाला हा उपाय करण्यासाठी घ्यायचं आहे. नसेल तर मग दोन्ही हात जोडून क्षमा याचना करायची आहे. हे पान तुम्ही कशासाठी नेत आहे असे तुम्हाला त्या वटवृक्षाला सांगायचे आहे आणि त्यानंतर त्या झाडाचं एक पान तुम्हाला तोडायचं आहे, घरी आणायचं आहे, स्वच्छ धुवून काढायचं आहे, कुंकवाचा गंध तयार करायचा आहे आणि त्या गंधाने त्या पानावर तुम्हाला अगदी थोडक्यात 3 ते 4 शब्दांमध्ये तुमची इच्छा लिहायची आहे.
एकच इच्छा तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहे. तुमच्या 10 इच्छा असतील तर त्या तुम्हाला एका पानावरती लिहिता येणार नाही. एका वेळी एकच इच्छा तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहे. यानंतर ते पान आपल्या देवघरामध्ये ठेवून त्याला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करून धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. आणि हे पान एका तासासाठी तुम्हाला काही वेळा तसेच तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे. यानंतर तुम्हाला एक पांढऱ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे. तुमच्या हाईट एवढा म्हणजेच तुमच्या पायापासून ते डोक्यापर्यंत जेवढी तुमची हाईट आहे तर तेवढ्या लांबीचा तुम्हाला पांढऱ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे. आणि यानंतर हा धागा तुम्हाला त्या पानाला गुंडाळायचा आहे. आता जेव्हा तुम्ही हा धागा त्या पानावरती गुंडाळणार आहे त्यावेळी पान फोल्ड करायचं नाही, तसंच सरळ तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्यावरतीच तुम्हाला हा धागा गुंडाळायचा आहे. आणि यानंतर हे पान घेऊन तुम्हाला वडाच्या झाडापाशी जायचं आहे आणि त्या झाडापाशी तुम्हाला अर्पण करायचं आहे. दोन्ही हात जोडून जी इच्छा आपण पानावरती लिहिलेली आहे तर ती इच्छा व्यक्त करायची आहे. इच्छा व्यक्त करत असताना तुम्हाला वटवृक्षाला सांगायचं आहे की ही माझी इच्छा आहे, ही लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या. जर माझी ही इच्छा पूर्ण झाली तर पुढच्या वर्षी मी वडाचं झाड लावेल, 2 झाड लावेल किंवा एखादं व्रत करेल, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि हे पान तिथे तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हा पहिला उपाय तुम्हाला इच्छापूर्तीसाठी करायचा आहे. त्याचबरोबर उद्या सोमवार आहे, तर या दिवशी तुम्हाला कुलदेवीला 11 लवंगा आवर्जून अर्पण करायच्या आहेत. लवंगाची माळ तुम्हाला बनवायची आहे आणि तुमच्या घरामध्ये तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल, टाक असेल, तर ती तुम्हाला या लवंगा ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत. लवंग अर्पण करत असताना ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विछे हा नवार्णव मंत्र आहे आणि हा मंत्र म्हणत तुम्हाला या 11 लवंगा अर्पण करायच्या आहेत. यानंतर तुमचे दोन्ही हात जोडून तुमच्या घरात सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहावी, तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती व्हावी, घरात पैसा स्थिर राहावा, यासाठी तुमच्या कुलदेवीला मनोभावे प्रार्थना करायची आहे. तर हे अतिशय 2 प्रभावी उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या आवर्जून वटपौर्णिमेला करायचे आहे. खूप प्रभावी आहे, तुम्ही नक्की करा. आणि यानंतर हा पुढचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला रात्री 12 वाजता करायचा आहे. बघा, रात्री 12 वाजता माता लक्ष्मी पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीवरती भ्रमण करत असते. रात्री 12 वाजल्यापासून ते पहाटे 3 वाजेपर्यंत ती पृथ्वीवरती फिरत असते आणि आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये ती येत असते. ज्या घरामध्ये देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी उपाय केलेले असतात, सेवा केले असतात, तर त्या घरात ती अखंड स्वरूपात वास करत असते. लक्ष्मी ही आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यामधूनच येत असते. उंबरठ्यामध्ये तिचा वास असतो आणि म्हणून आपल्याला रात्री 12 वाजता एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे. शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये तुम्हाला कुंकुनी स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकवरती हा दिवा ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या उंबऱ्यावर बाहेरच्या साईडने लावायचा आहे. जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जी तुमची उजवी साईड असणार आहे, तर तिथे तुम्हाला रात्री 12 वाजता हा दिवा जो आहे तर तो आवर्जून लावायचा आहे. यामुळे देवी लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते आणि घरात अखंड स्वरूपात वास करते. त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर एखादं माता लक्ष्मीचं मंदिर असेल किंवा इतर कुठलीही देवी जर तुमच्या घराजवळ मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला 11 गुलाबाची फुलं आवर्जून अर्पण करायची आहेत. आता ही 11 गुलाबाची फुलं तुम्ही दिवसभरामध्ये कधीही अर्पण करू शकता. असं म्हणतात की पौर्णिमेच्या दिवशी जो व्यक्ती देवीला 11 गुलाबाचे फूल अर्पण करून आपली इच्छा व्यक्त करतो त्याच्या सर्व इच्छा या नक्कीच पूर्ण होतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते उद्या वटपौर्णिमेला करायचे आहेत. मंडळी, याचबरोबर वटपौर्णिमेच्या दिवशी अजून काही छोटे छोटे उपाय आहेत आपल्या जीवनामध्ये सुख शांती आणि सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी केले जातात. आपल्या हिंदू धर्मांमध्ये वटवृक्षाला खूप मोठे महत्त्व दिले गेले आहे. वटवृक्ष हा फक्त एक झाड नाही
तर त्यामध्ये अनेक देवी देवतांचा वास असल्याची धार्मिक मान्यता आहे. म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावे आणि मनामध्ये श्रद्धा ठेवून वडाच्या झाडाची पूजा करावी. वडाच्या झाडाला जल अर्पण करावे, हळद, कुंकू, अक्षता अर्पण कराव्यात आणि आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करावी. मंडळी, वटपौर्णिमेची कथा देखील खूप प्रेरणादायी आहे. प्राचीन काळामध्ये सावित्री नावाची एक पतिव्रता स्त्री होती. तिच्या पतीचे नाव सत्यवान होते. सत्यवानाच्या आयुष्याबद्दल आधीच सांगितले गेले होते की त्याचे आयुष्य कमी आहे. पण सावित्रीने आपल्या पतीवर असलेल्या प्रेम आणि श्रद्धेच्या जोरावर कठोर तपस्या केली. ज्यावेळी यमराज सत्यवानाचा जीव घेण्यासाठी आले, त्यावेळी सावित्रीने आपल्या बुद्धीने आणि भक्तीने यमराजांना प्रसन्न केले आणि आपल्या पतीचे प्राण परत मिळवले, अशी ही कथा सांगितली जाते. म्हणूनच वटसावित्री व्रताला विशेष महत्त्व आहे. मंडळी, या दिवशी आणखीन एक छोटासा उपाय तुम्ही करू शकता. सकाळी घराची स्वच्छता केल्यानंतर मुख्य दरवाजा स्वच्छ करून तिथे थोडेसे हळदीचे पाणी शिंपडावे. कारण घराचा मुख्य दरवाजा हा सकारात्मक ऊर्जा येण्याचा मार्ग मानला जातो. घरामध्ये नेहमी आनंद, प्रेम आणि समाधान टिकून राहावे, यासाठी हा उपाय केला जातो. तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी गायीला हिरवा चारा खाऊ घालणे देखील शुभ मानले जाते. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गायीला माता मानले जाते. गायीची सेवा केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. त्यामुळे शक्य असेल तर या दिवशी गायीला चारा नक्की द्यावा. मंडळी, जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील, घरामध्ये तणावाचे वातावरण असेल, तर एक छोटासा उपाय करा. एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्या, त्यामध्ये थोडे गंगाजल टाका आणि हे पाणी घरामध्ये शिंपडा. यामुळे घरातील नकारात्मक वातावरण दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, अशी मान्यता आहे. तसेच या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये स्वच्छता ठेवणे खूप महत्त्वाचे मानले जाते. ज्या घरामध्ये स्वच्छता आणि सकारात्मक विचार असतात, त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो, असे आपल्या शास्त्रांमध्ये सांगितले आहे. मंडळी, वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही एक संकल्प देखील करू शकता. आपल्या आयुष्यामध्ये जे काही चांगले बदल हवे आहेत, त्यासाठी मनापासून प्रार्थना करा. कारण कोणताही उपाय करताना श्रद्धा, चांगले विचार आणि कर्म हे सर्वात महत्त्वाचे असतात. याचबरोबर या दिवशी तुम्ही भगवान शिवाची देखील पूजा करू शकता. शिवलिंगावर जल अर्पण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. भगवान शिव आणि माता पार्वती यांचे आशीर्वाद मिळावेत, यासाठी हा जप केला जातो. मंडळी, आता आपण जाणून घेऊया की वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मनामध्ये नकारात्मक विचार ठेवू नका. कोणाबद्दल वाईट भावना ठेवू नका. शक्य तितके प्रेमाने आणि शांततेने हा दिवस घालवा. दुसरी गोष्ट म्हणजे पूजा करताना घाई करू नका. मन शांत ठेवा आणि पूर्ण श्रद्धेने पूजा करा. कारण पूजा ही फक्त एक क्रिया नसून आपल्या भावना आणि विश्वास यांचे प्रतीक असते. मंडळी, जर तुम्हाला आर्थिक समस्या असतील तर या दिवशी घरातील देवघरामध्ये तुपाचा दिवा लावा आणि माता लक्ष्मीचे स्मरण करा. आपल्या मेहनतीसोबत सकारात्मक विचार ठेवणे हा जीवनामध्ये चांगले बदल घडतात. तसेच ज्यांना नोकरीमध्ये अडचणी येत आहेत, व्यवसायामध्ये अडथळे येत आहेत, त्यांनी या दिवशी आपल्या कुलदेवतेचे स्मरण करून प्रार्थना करावी. आपल्या प्रयत्नांना यश मिळावे अशी मनापासून इच्छा व्यक्त करावी. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.